तर मित्रांनो, आता आपण आलोय केरोड्याच्या जगन्नाथ मंदिराकडे. हे भोयाचं केरोडे म्हणून कुडाळ तालुक्यात प्रसिद्ध आहे. तर चला आज आपण ह्या मंदिराला भेट देऊ. तर खूप असं मोठं हे देवस्थान आहे. ही दीपमाळ मंदिराच्या समोरच. आतमध्ये देवाची पाषाणी मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे पाषाण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. हे आहे मंदिराचं सभागृह. बघा, किती मोठं आणि सुंदर आणि सुरेख असं हे सभागृह आहे. हल्लीच या मंदिराची रंगरंगोटी झाली. आता आपण देवाचं दर्शन घेऊ. सप्ताह सोडला तर इतर दिवशी म्हणजे सोमवार ते शनिवार दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत इकडे लोकांचे न्यायनिवाडे आणि कौल प्रसाद होतात. खूप मोठं असं मंदिर आहे आणि देवाचं पाषाणी खूप मोठं आहे. न्यायनिवाडे चालू असल्या कारणाने आपण जास्त काही इथे बोलू शकत नाही. आता आतमध्ये कौल प्रसाद चालू होते, त्यामुळे आपल्याला काही तिकडे बोलायला जमलं नाही. कारण ज्यावेळी देवस्थानाचे कौल प्रसाद चालू असतात त्यावेळी कमालीची शांतता ही बाळगावी लागते. अन्यथा त्याचा परिणाम हा देवस्थानाकडून होणाऱ्या कौल प्रसादामध्ये होतो. आता ह्या गोष्टीबद्दल जी माहिती आहे, मी ह्या गावचा दांडेकर आहे. ज्या दांडेकरांकडून माहिती काढली की हे जे गाव आहे, म्हणजे हे जे गाव, ह्या गावामध्ये ह्या घाडीचा वस होता. आता घाडी कोण? तर घाडी ह्या गावचा भाचा. त्याचं हे जे आता मंदिराचं ठिकाण आहे, जिथे देवाचं पाषाण आहे, त्या ठिकाणी त्याचं घर होतं. आणि तिथे तो गवताच्या पेंड्याची रास जमा करून ठेवी, जसं गुरांना खाण्यासाठी. तर एक दिवस त्या गवतांच्या पेंड्या जशा खाली झाल्या तेव्हा त्याला खाली जमिनीला रुजीव पाषाण म्हणजे पाषाण त्याच्या हाताला लागलं. नंतर मग त्यांनी चौकशी केली असता तिथे हे जगन्नाथाचं पाषाण म्हणून हे तिकडे नाव त्याला देण्यात आलं. आणि हे पाषाण हे रुजीव आहे. आता माहिती जाणकारांच्या मते असं म्हणलं की याला भोयाचं केरोडं का म्हणतात, तर हे गाव मुळात हे जगन्नाथाचं केरोडं म्हणून पूर्वी फार प्रचलित होतं. पण कालांतराने सावंतवाडी संस्थानाकडे जे भोई होते, ते प्रधान म्हणून जे काम करायचं त्यांना सावंतवाडीच्या राजाने हे गाव इमान म्हणून देऊन टाकलं होतं. आणि इथे भोई यांची लोकसंख्या जास्त असल्या कारणाने यांना मग नंतर कालांतराने भोयाचं केरोडं असं नाव हे प्रचलित झालं, जे मुळात जगन्नाथाचं केरोडं म्हणून ओळखलं जायचं. आजही जगन्नाथाचा महिमा फार थोर आहे. बघा, कौल प्रसाद चालू आहे. इथे कौल प्रसाद घेण्यात येतात. देवस्थानाचे म्हणा, लोकांच्या राहटीतले न्यायनिवाडे म्हणा, हे सोडवण्यात येतात. आणि कोकणातली जी पूर्वीची संकल्पना होती की जिथे मार, घाडी, गुरव, लिंगायत, मिस्त्री हे जे काही 5 मानकरी त्या टायमाला लागत होते, अगदी तसंच ती जी परंपरा आहे ती अजूनपर्यंत इथे चालू आहे. अजूनही ह्या गावात दांडेकर वस आहेत, मिस्त्री वस आहेत, त्यानंतर लिंगायत वस आहेत, असे बरीच वस आहेत ह्या ठिकाणी. आणि त्या प्रकारे हे जे गावची परंपरा आणि कुलाचार हे आपापल्या परीने पाळत आहेत. माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही नक्की कळवा.